नमस्कार, मी तुमची मृणाल। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री आशिष देव यांच्या 20व्या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याचे संचलन करण्यासाठी थेट नाशिकहून आली आहे। फेसबुकवर श्री आशिष देव सातत्याने काव्य लेखन करीत आलेले आहेत। त्यातीलच निवडक कवितांचा हा संग्रह आहे। या संग्रहातील कवितांची निवड श्री आशिष देव यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारे दिवंगत प्रभाकर पराटे यांनी त्यांची सुकन्या ज्योती पराटे यांच्या सहकार्याने केलेली आहे। बाबू आयटम प्रकाशनाची निर्मिती असलेला हा काव्य संग्रह ई-बुकच्या स्वरूपात आहे। या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर ज्यांना कोणालाही हे पुस्तक हवे असेल त्यांना निशुल्क मिळू शकणार आहे। कारण श्री आशिष देव त्यांची पुस्तके विकत नाहीत, तर स्नेहपूर्वक ती भेट देतात, हे इथे उल्लेखनीय। बाबू आयटम प्रकाशनाच्या व्यासपीठावरून प्रकाशित होणारा हा 54वा काव्य संग्रह आहे। श्री आशिष देव त्यांच्या एका कवितेत म्हणतात, युगायुगाच्या युगांतराने सत्य एकच पाहिले, युगायुगाच्या युगांतराने सत्य एकच पाहिले, शून्यातून शून्य गेले, शून्यच राहिले। असंच काही आयुष्याचं असतं। आयुष्याच्या शेवटी जेव्हा त्याचा जमा खर्च केला जातो तेव्हा हाती काहीच उरत नाही, साराच निरर्थक वाटतं, सगळाच फापट पसारा झालेला असो। प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आयुष्यातला हा फापट पसारा शोधावा हेच उत्तम। आगळेवेगळे पुस्तकाचे शीर्षक अफलातून संकल्पना दरवर्षी एक पुस्तकाचे प्रकाशन करून स्वतःला आणि आपल्या चाहत्यांना भेट देणे आणि कोणाकडूनही एकही रुपया न घेणे अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांसह येणाऱ्या या फाफट पसाराचे सुद्धा तुम्ही स्वागत कराल ह्याची खात्री आहे। प्रकाशन आहे पण अतिथी कोण, ती मात्र गुलदस्त्यात बंद आहे, कळेलच। असो, येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षाची आपल्या साऱ्यांना भरगच्च शुभेच्छा देते आणि मी आपला निरोप घेते आणि नाशिकला परत जाते। पण त्यापूर्वी पुढच्या वर्षी सुद्धा श्री आशिष देव यांच्या 21व्या पुस्तकाचे प्रकाशनाच्या संचलनासाठी मी येणार ह्याची ग्वाही देते। श्री आशिष देव यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचेही आभार, फेसबुक आणि यूट्यूबचेही आभार। नमस्कार।